दिल्लीमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत। राहुल गांधी, प्रियंका गांधी त्याचबरोबर इतरही सगळ्या खासदारांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवलं गेलेलं आहे आणि सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या काँग्रेस नेते सतीश पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीश पाटील जी, देशाचे विरोधी पक्षनेते हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, प्रियंका गांधी तिथे आहेत, इतरही महत्त्वाचे खासदार आहेत। आंदोलन केलं, त्याला पाठिंबा दिला, त्याचा हा सगळा परिणाम आहे। देशामध्ये लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालू झालेली आहे। आज देशातला प्रमुख पक्ष असणारा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहेत। गेले 3 महिने नीटच्या परीक्षेचा गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलतायत। सरकार एका बाजूला एका माणसाला वाचवा लागले, धर्मेंद्र प्रधानांना, आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी तरुण या युवक आणि युवती जे नीटच्या माध्यमातून आपलं आयुष्य घडवून पाहतायत, त्यांच्या आकांक्षावर पाणी फिरतंय। मला वाटतं याचा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी कमी आहे। ज्या पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधींना त्या ठिकाणी ठेवलेला आहे, खासदारांना ठेवलेला आहे, आमची मागणी काँग्रेस पक्षाची आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। सरकारचा एवढा इगो काय एका माणसासाठी? एका बाजूला कोट्यावधी तरुण चं भविष्य ज्या गोष्टीवर अवलंबून आहे। चूक झालेली आहे, तुम्ही मान्य करता चूक, राहुल गांधींनी दाखवून दिलेलं की चूक झालेली आहे। आता मग राजीनामा देऊन त्यांना शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा आम्हा सगळ्यांची आहे। सतीश पाटील जी, आत्ताची एक अपडेट समजतीये ती म्हणजे त्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना स्थानबद्ध केलं गेलेलं आहे असं समजतंय। नाही, तेच कायद्याचा गैरवापर हा लोकशाहीमध्ये चाललेला आहे। मला पाहिलं की लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालवली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलकांच्यावर लाठीमार केला, ज्या पद्धतीने या देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना उचलून घेऊन जायचं काम केलं, म्हणजे आज या देशामध्ये शिष्टाचार सुद्धा राहिलेला नाही। अगदी जबरदस्ती उचलून, म्हणजे आंदोलन सुद्धा करता येऊ नये या पद्धतीचं एक वातावरण या देशामध्ये झालेलं आहे। म्हणजे तुम्ही बोलूच नाही, परंतु निडरपणे राहुल गांधी या देशातल्या युवक आणि युवतींची भूमिका मांडतायत। ते बंद करावं यासाठी त्यांच्यावर दबाव हा आणला जातोय किंवा त्यांना अटक केली जाते, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते या देशातले रस्त्यावर उतरतील आणि त्याला विरोध करतील। ठीक, सतीश पाटीलजी धन्यवाद। आपण जय महाराष्ट्राची या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी। पुन्हा एकदा मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय। आंदोलक आता आणखी आक्रमक होत चाललेले आहेत, घोषणा दिल्या जात आहेत। पोलिसांनी मात्र सगळ्या आंदोलकांना पोलीस स्टेशनच्या गेटवरच अडवून धरलेलं आहे। सोनिया गांधी फक्त सध्या पोलीस ठाण्यामध्ये आत आहेत आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्यामुळे त्यांना तिथून सोडवण्यासाठी त्या आतमध्ये सध्या गेलेल्या आहेत। प्रत्यक्ष आता ज्या वेळेला त्यांची गाडी सुद्धा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आतमध्ये घेतली गेलेली आहे, आता तिथून परत येताना सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना घेऊन येत आहेत का हे देखील पाहायचं आहे। दुसरीकडे दृश्य आपण बघतोय, आंदोलक अजूनही आक्रमक भूमिकेमध्येच आहेत। ज्यावेळेला राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव त्याचबरोबर इतरही खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाची दृश्य एका बाजूला आपण बघतोय आणि दुसरीकडे सध्याचे दृश्य आहेत, म्हणजे ज्या पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवलं गेलेलं आहे त्या पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। सध्या दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, त्यानंतर पोलिसांकडून केला गेलेला लाठीमार, या सगळ्यानंतर राजकीय पक्षांनी सुद्धा, अर्थात राजकीय नेत्यांनी तिथं भेट देणं, या आंदोलनाला पाठिंबा आहे असं म्हणणं, ठिकठिकाणी आंदोलनं करणं आणि त्या सगळ्या दरम्यान घडणाऱ्या या सगळ्या घडामोडी आहेत ज्या आपण बघतोय। आंदोलक प्रचंड आक्रमक आहेत। वेगवेगळ्या वयोगटातले हे सगळे आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात, जे सातत्यानं घोषणा देत आहेत आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आहेत। आपल्या दोन्ही मुलांना म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता सोनिया गांधी तिथं आलेल्या आहेत। पोलीस ठाण्यामध्ये सध्या त्या आतमध्ये आहेत। त्या आतमध्ये गेल्या त्यानंतर एक साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर त्यांची गाडी सुद्धा या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आतमध्ये घेतली गेली। प्रतिनिधी शुभम उमाळे दिल्लीमधून ज्या ठिकाणी हे सगळं घडतंय तिथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शुभम, आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे?
सध्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे आणि इकडची दृश्य बघतो काँग्रेसचे जे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत या ठिकाणी बसून त्यांनी धरणा दिलेला आहे आणि घोषणाबाजी जी आहे ते देखील त्यांच्या विरोधात राहुल गांधी यांची प्रतीक्षा सर्व कार्यकर्त्यांना आता पाहायला गेलं तर माझी पोलिसांनी आहे आणि आसामध्ये गेटच्या आतमधली समजा पाहायला गेलं तर सोनिया गांधी आहेत पोलिसांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. जी शुभम, काही तांत्रिक अडचणी येत आहेत, बहुधा तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतोय. Very clear from the day one, Dharmendra Pradhan must be held accountable and has to be sacked. So this is our primary demand. Somebody see, 150 paper leaks have happened. 7.5 crores future has students' future has been compromised. So how can Dharmendra Pradhan ji is simply get away with that? So our demand is very clear. A, sack Dharmendra Pradhan ji. B, fix the system. Have a comprehensive discussion in the parliament. There should not be no more paper leaks. Students should not have been cheated. But what is the government response till whole yesterday? कुछ ऐसे पद होते हैं जो केवल पार्टी विशेष के नहीं होते. प्रधानमंत्री केवल एक पार्टी के नेता नहीं है, 140 करोड़ देशवासियों के चुने हुए जनप्रतिनिधि हैं, जिसको पूरे देश की जनता अपने आस्था और विश्वास का केंद्र मानती है. और आज उनके आवास पर जाकर जिस प्रकार का व्यवहार और जिस प्रकार का अराजकता फैलाने का प्रयास राहुल गांधी उनकी टीम ने किया है, वह स्पष्ट संकेत देता है कि ये विरोध की राजनीति नहीं, ये अराजकतावादी राजनीति चायक बनते जा रहे हैं. मुझे इस बात को कि जब वहां पर राहुल गांधी जी के साथ मल्लिकार्जुन जैसे वरिष्ठ नेता रहे, राहुल गांधी तो हम मान सकते हैं कि अराजकता के विषय को लेकर, पर उनके जैसा वरिष्ठ नेता भी माननीय प्रधानमंत्री के आवास के पास इस प्रकार के प्रदर्शन नहीं होते हैं. उसकी उन इलाकों की अपनी स्पेशल सुरक्षा की दृष्टि से, व्यवस्था की दृष्टि से एक परंपरा रही है, लेकिन उन परंपराओं को भी नेता प्रतिपक्ष और प्रतिपक्ष विपक्ष के नेता नहीं समझ पा रहे हैं. मेरा यह मानना है कि आज की जो घटना है निश्चित रूप से दुर्भाग्यपूर्ण है. भारत के राजनीतिक इतिहास का एक काला दिन है कि अभी तक हम लोगों ने भी लंबे समय विपक्ष में काम किया है. हम लोगों ने कभी भी इस प्रकार की मर्यादाओं को तोड़ने का काम नहीं किया. हम मानते हैं जिन मुद्दों को लेकर छात्र हमारे लोग विषय रख रहे हैं, सरकार उस पर चर्चा करना चाहती है. राहुल गांधी जी ने जब शर्त रखी तो शर्त को भी माना गया, लेकिन दुर्भाग्य देखिए, नेता प्रतिपक्ष जैसा पद पर बैठा हुआ व्यक्ति अपने ही विषयों को रखकर, अपने ही शर्त को रखकर जब वो शर्त आगे बढ़ती है तो उसे मुकर जाते हैं. किससे आदमी बात करेगा? ऐसा नेता प्रतिपक्ष जो अपने ही शर्तों से मुकर जाए, उनके बाद शर्त रखने के बाद भी, तो कहीं ना कहीं मुझे लगता है उनकी अपरिपक्वता स्पष्ट रूप से झलकती है. और मैं कहूंगा कांग्रेस और विपक्ष के साथियों से, हम संसद के पटल पर हर प्रकार के संवाद के लिए तैयार रहते हैं, लेकिन आपकी जो मर्यादाएं तोड़ने की परंपरा बनती जा रही है, जो अराजकतावादी सोच आपके अंदर विकसित हो रहा है, निश्चित रूप से इससे देश कहीं ना कहीं दुखी है. और देश अपने यशस्वी प्रधानमंत्री के साथ खड़ा है. देश का युवा जो निश्चित रूप से इस देश के विकास के लिए काम कर रहा है, जो आज का जेनजी पूरी तरह से सकारात्मक रूप से इस देश के विकास के लिए आगे बढ़कर देखता है, उसको के नायक माननीय प्रधानमंत्री के साथ इस प्रकार के उनके आवास के बाहर इस प्रकार का जो खेल खेला गया है, निश्चित रूप से दुर्भाग्यपूर्ण है. और मैं संपूर्ण विपक्ष को स्पष्ट रूप से कहता हूं, आइए संसद के पटल पर हर प्रकार का चर्चा कीजिए, पर संसद की मर्यादा और गरिमामय पदों के साथ इस प्रकार का शोभनीय व्यवहार नहीं कीजिए. सोनिया गांधी या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. अधिक माहिती घेऊया. माझे वरिष्ठ सहकारी अमेय चुंभळे आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमेय सर, आत्ताची नेमकी अपडेट काय आहे? सोनिया गांधी पोलीस स्टेशनला पोहोचून बराच वेळ झालाय.
हो जगदीश, एक 20 ते 25 मिनिटापासून आपण पाहतोय सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. संध्याकाळी जेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हापासून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. त्यांना बाहेर सोडण्यात आलेलं नाही. तर आता म्हणजे त्यांना ताब्यात घेऊन सुद्धा 3-4 तास झाले. अमेय सर, मी तुम्हाला थोडक्यात थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी समोर येते. उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत.